नमस्कार मित्रों, स्वागत आहे आपलं दत्ताचोले माहिती आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण पाहतोय की खरीप हंगाम 2025 जवळपास आता 20 जुलै तारीख आलेली आहे आणि शेवटचे 10 दिवस राहिलेले आहेत। मागील वर्षी किंवा मागच्या वर्षीचा डेटा पाहिला तर या तारखेपर्यंत म्हणजे शेवटच्या 10 दिवसापर्यंत जवळपास 35 ते 40 किंवा 50% लोकांनी विमा हा उतरवलेला असायचा। मागच्या 2 वर्षाचा सोडून दिला कारण 1 रुपयामध्ये विमा होता, पण त्या अगोदरही कार्यखंडात आपण पाहतोय की मी स्वतः 2014 पासून 15 पासून मी ह्या पीक विमामध्ये काम करतोय, तर जवळपास 40 ते 50% लोक हे विमा उतरवत होते आणि शेवटच्या 10 दिवसात हे 30 ते 35% लोकांनी त्यांचा विमा उतरवलेला आहे। परंतु धक्कादायक बाब ही अशी येते की आता जवळपास 20 दिवस उलटून गेलेत आणि 10 दिवस राहिलेले आहेत, अद्याप 10%च्या वर सबंध महाराष्ट्राभरातनं विमा हा शेतकऱ्यांनी उतरवलेला नाहीये। नेमकं यामागे कारण काय आहे की आता 1 रुपयामध्ये पीक विमा बंद झाल्यामुळे शेतकऱ्याकडे पैसेच नाही आहेत। आता जे काही त्याचं प्रीमियम असेल हेक्टरी 1160 रुपये सोयाबीन किंवा कापसाचा आहे की इतकेही पैसे शेतकऱ्याकडे नाही आहेत, किंवा शेतकऱ्याचा आता सरकारवरती रोष आहे म्हणून तो त्याचा रोष दाखवण्यासाठी नेमकं हे करतोय, विम्यापासून वंचित राहतोय आणि स्वतःच नुकसान करून घेतोय का, नेमकं कारण काय आहेत आपण ते सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। प्रथम जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर माझी सर्वांना विनंती आहे की चॅनलला सबस्क्राइब करायला नक्कीच विसरू नका, जेणेकरून शेती आणि शेतकऱ्याशी निगडीत सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल। चला तर मग माहितीला सुरुवात करूया। मित्रों, जवळपास आता शेवटचे 10 दिवस उरलेले आहेत आणि अद्याप फक्त टक्केवारी जर पाहिली तर महाराष्ट्रातली 9 ते 10% लोकांनी विमा उतरवलेला आहे। याचं सर्वात एक महत्त्वाचं कारण जे मला समजतंय ते म्हणजे पीक विमावरती जे काही निकष आहेत, जे ट्रिगर्स आहेत, ज्या आधारावरती पीक विमा दिला जातो, हे निकष 5 ते 6 निकष मागील 2 वर्षापासून चालू केले होते, नवीन निकष सुरू केले होते, ते आता इलेक्शन संपल्यामुळे आता काढून घेण्यात आलेले आहेत। पण नेमका निकष कोणता उरलेला आहे? एकच निकष हा किंवा एक ट्रिगर लागू करण्यात येणार आहे किंवा अंमलात येणार आहे खरीप 2025 मध्ये, म्हणजेच सरासरी उंबरठा उत्पन्न। ना तुम्हाला अग्रिमचा विमा मिळणार आहे, ना अतिवृष्टीचा, ना मिड सीझनचा विमा मिळणार आहे, किंवा तुमचं काढणी पश्चात जे नुकसान होतंय त्यावरती तुम्हाला विमा मिळणार नाहीये। आणि विमा मिळणार आहे तर केवळ आणि केवळ जे काय तुमचे उत्पन्न आहे ते जर सरासरीपेक्षा कमी झालेलं असेल त्या मंडळाचं, म्हणजे तुमचं जर खराब झालंय आणि मंडळ जर चांगलं आलेलं असेल तर तुम्ही वंचित राहू शकता। सरासरी उंबरठा उत्पन्नाच्या जर खाली उत्पन्न गेलं तरच तुम्हाला विमा लागू शकतो, तो पण मंडळाला लागू होणार आहे, अज्ञातता विमा हा लागू होणार नाही। कारण नंबर 2 हेही असू शकतं की जर हे ट्रिगर्स काढून टाकले आहेत आणि विमा जर कंपनीला द्यायचा असेल तर विमा कंपन्या ह्या बांधील राहणार नाहीयेत, कारण जर मंडळाची सरासरी जर वर आली आणि तुम्ही एक शेतकरी आहात, वैयक्तिक आहे, तुमच्या शेतामध्ये भूखंड झालेला आहे किंवा माती वाहून गेली पाण्यामुळे, अतिवृष्टीमुळे, किंवा तुमच्याकडे पेरलेलं उगलेलं नाहीये, किंवा तुमच्यामध्ये मिड सीझन काहीतरी प्रॉब्लेम झालाय, 10-15 शेतकऱ्यांचाच हा अडचण झालेली आहे, किडीचा प्रादुर्भाव आपण पाहतो कुठल्या कुठल्या भागात झालेला असतो, तर त्या पर्टिक्युलर गोष्टीमुळे जर तुमचं नुकसान झालेलं असेल, काही शेतकऱ्यांचं नुकसान झालं असेल ठराविक गावात 10-15 लोकांचं, आणि त्यानंतर मंडळाचं सरासरी जर समजा उंबरठा उत्पन्नापेक्षा जास्त झालेली असेल तर तुम्हाला या लाभापासून वंचितच राहावं लागेल। म्हणजे तुमचं नुकसान जरी झालेलं असेल, वैयक्तिक नुकसान झालेलं असेल, परंतु सामूहिक जर बघितलं गेलं तर ते जर तुमच्या मंडळाचं नुकसान नसेल तर तुम्हाला हा विमा तुम्हाला लाभ मिळणार नाही। त्यामुळं काय तर शेतकऱ्यांनी या विम्याकडे पाठ फिरवलेली आहे। मग आता पाहायचं आहे की येणाऱ्या 10 दिवसामध्ये सरकारकडे तर पैसा हा केवळ 10%च पोहोचलेला आहे आणि हा लालची सरकारमध्ये आणखीन काही निकष निघतात का, काही शिथिलता नियमात केली जाते का, किंवा ही तारीख तर 100% वाढून मिळणार आहे, कारण आतापही फक्त 10% शेतकऱ्यांनी विमा उतरवलेला आहे, आणखीनही जमीन तशाच आहेत ज्या की विमा उतरवलेल्या नाही आहेत। काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये अद्यापही पेरलेलं उगवलेलं नाही आहे, बऱ्याच ठिकाणी पाऊस येतोय, परंतु मराठवाड्याचे काही जिल्हे आहेत जसे की लातूर आहे, धाराशिव आहे, यामध्ये अद्यापही सरासरीपेक्षाही कमी पाऊस आहे। शेतकरी अद्यापही निर्णय घेण्यात अक्षम राहू शकतो की त्यांनी विमा उतरवला पाहिजेच का, कारण पीक जे पेरले ते आणखीन आलेलं नाहीये। आशा करूया येणारे जे काही दिवस असतील हे शेतकऱ्यासाठी सुखकर असतील आणि सरकार त्याबद्दल थोडंफार दिलगिरी व्यक्त करून त्यामध्ये त्यांच्या निर्णयात किंवा अटीत शिथिलता निर्माण करून शेतकऱ्याला विमा भरण्यासाठी तर का होणार किमान त्याच्या खिशातनं पैसे भरूनच त्याला प्रोत्साहन देईल। आशा करतो ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। शेतकरी आणि शेतीशी निगडीत माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।